नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो. महत्त्वाची बातमी थेट दिल्लीमधून येत आहे. उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठा पद, तर इंडिया आघाडीचा मोठा निर्णय झालेला असून शरद पवार हे देखील सहमत आहेत आणि त्यामुळेच मातोश्रीवरती सगळ्यात मोठी जल्लोषाची तयारी सुरू आहे. मित्रांनो, काय आहे बातमी जाणून घेऊयात. महत्त्वाची अपडेट. सामान्य शिवसैनिकांसाठी आणि राज्यातील तमाम गडबड निष्ठावान शिवसैनिकांना अतिशय मोठा आनंद देणारी बातमी. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रासह देशभरामध्ये ददरा होता. तशाच प्रकारे संयमी नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंच्याकडे पाहिलं जातं आणि आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसू लागले आहे. या निर्णयामागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका असल्याची जोरदार चर्चा आहे. इंडियाला राष्ट्रीय स्तरावरती अधिक बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्रात मजबूत संदेश देण्यासाठी हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोलले जात आहे. दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची एंट्री ही भाजपला सर्वात मोठा धक्का देणारी ठरू शकते. देशातील विविध पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया अलायन्समध्ये विविध पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी या आघाडीची स्थापना करण्यात आली. या आघाडीमध्ये महत्त्वाचे नेते आणि पक्ष सहभागी आहेत. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना दिल्लीत मोठी भूमिका देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार आघाडीच्या समन्वय समितीत किंवा राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पदांवरती ठाकरेंची नियुक्ती करण्याबाबत चर्चा झाली आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर महाराष्ट्रातील राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणात देखील ठाकरेंचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शरद पवारांची भूमिका निर्णायक. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. पवार हे देशातील अनुभवी राजकारणी मानले जातात आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ते गुरु देखील मानले जातात. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. राजकीयमध्ये महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंना पुढे राष्ट्रीय पातळीवर आणणं इंडिया आघाडीसाठी फायदेशीर आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन पूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. त्या अनुभवाच्या आधारावर ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर पुढे आणण्याचा विचार असं म्हटले जाते. मातोश्रीवरती उत्साहाचं वातावरण असल्याने ही चर्चा बाहेर येताच मुंबईतील मातोश्री येथे शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला असं दिसून आले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निर्णय अभिमानाचा वाटत आहे. शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते. ठाकरे दिल्लीत जाणार, शिवसेनेचा आवाज घुमणार अशा घोषणा देत कार्यकर्ते आनंद साजरा करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असा विश्वास आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आवाज आता दिल्लीच्या राजकारणातही ऐकू येईल. उद्धव ठाकरे यांना दिल्लीमध्ये मोठं पद मिळालं तर शिवसेनेच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. सध्या महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळे राजकीय समीकरण बऱ्यापैकी बदलले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सत्तेमध्ये आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विरोधी पक्षात आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती ठाकरेंना मिळणारी जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रतिमेला बळ देणारी ठरू शकते. राजकीय तज्ज्ञांच्या मते जर इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला तर तो केवळ एक पद वाटपाचा निर्णय राहणार नाही, तर त्यामागे मोठा राजकीय संदेश असेल. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. येथे मजबूत नेतृत्व उभा करून राष्ट्रीय पातळीवरती विरोधी पक्षांची ताकद उभारण्याचा प्रयत्न आघाडी करू शकते. त्यासाठी उद्धव ठाकरे यांसारख्या नेत्याला राष्ट्रीय स्तरावरती पुढे आणणं ही एक रणनीती असू शकते. म्हणूनच या चर्चेमुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्यात. महाराष्ट्रामध्ये आधीपासूनच सत्ता संघर्ष तीव्र आहे. जर ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावरती मोठी भूमिका आली त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावरती होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या विषयावरती जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढला म्हणून मातोश्रीवरती आता जल्लोषाचे वातावरण सुरू झालंय. शिवसैनिकासाठी अभिमानाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे प्रमुख, दिल्लीत देखील त्यांना सगळ्यात प्रमुख भूमिका मिळावी अशी सामान्य शिवसैनिकांची इच्छा आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीमधील पक्षामध्ये अधिक एकजूट निर्माण होऊ शकते. तसेच विरोधी पक्षांच्या राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. यामुळे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरणं 100% बदलतील अशी शक्यता आहे. तसेच ठाकरेंच्या आवाजाने, ठाकरेंच्या न्यायाने आता मात्र दिल्ली दुमदुमली असून शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह या निकालावरून उद्धव ठाकरे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
नेमकी काय आहे बातमी? ठाकरेंनी कसा भरलाय निवडणूक आयोगाचा बुरका? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय? मित्रांनो, पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट. आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंटद्वारे आपली कमेंट व्यक्त करा. तुमचं नाव लिहून, तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहून शिवसेना नेमकी कोणाची, ठाकरेंची की शिंदेची, याबद्दल आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव लिहायला विसरू नका. तर जाऊया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह, धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादात आता सगळ्यात मोठा निर्णायक टप्पा गाठला असून राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरती सातत्याने प्रश्न उपस्थित होत असताना धनुष्यबाण चिन्ह अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळणार, असा सगळ्यात मोठा खळबळजनक चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाचा बुरका फाटल्याचं विरोधकाकडून आरोप होत असतानाच आता मात्र या आरोपाकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला मोर्चा होळाला असून इथे मात्र शिवसेना विजयी होते हे सामान्य शिवसैनिकांसाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे सध्या मुंबई ते दिल्ली असा प्रवास करणार का, हे आता येणारा ठरवेल. मग सध्याची स्थिती पाहता भाजपच्या धडकी असून देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला एकमेव विरोध करून नेता दिल्लीत देतोय, त्यामुळे उद्धव ठाकरेंना घाबरून भाजप आता अस्वस्थ झाल्याची चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागली होती. अशाच महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.